मन मंदिरा गजर भक्तीचा. पूर्वीच्या आईच्या पुढे बोलायची पोरांची ताकद नव्हती. आताचा काळच निराळा सगळा. काय म्हातारी पुढे बोलायची ताकद असते का? अशी ती बसली की नाही का? अवघड अवघड. एका वेळेला वाटतं चुकीचं आहे, पण असं वाटतं पाहिजे. एका दृष्टिकोनातून चुकीचंही आहे. एक सांगू का, कोणची गोष्ट अति झाली तर चुकीची असते. एक सांगू, धाक पाहिजे, विकार नसावा. माझं म्हणणं कळलं? धाकाचं रूपांतर विकारात करू नका. धाक पाहिजेच. धाक नसेल तर कुटुंब चालू राहणार नाही, चालणार नाही. कोणी बाहेर गेलं तर त्याला कळलंच पाहिजे, उशिरा झाल्यावर आपली हजेरी होईल. काय पूर्वीच्या काळी मुलं विचारत होती जाऊ का, आता विचारत नाहीत, जातो म्हणून सांगतात. नवीन सुधारणा कळली का तुम्हाला? ही काय सांगतात? जातो. ही पद्धत नव्हती पूर्वी. जाऊ का? माझं बोलणं कळलं तुम्हाला? सगळ्यांना पटतं ना माझं प्रवचन? काय जाऊ का? जाते, निघालो. काळ बदलला. असो तेव्हा ती म्हातारी सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष. कोण कुठे अडकलंय विषय धरूनच चाललाय, कुणी कुठे अडकलेलं नाही. आणि शेवटचा अंतकाळ आला. अंतकाळानं असं ती म्हातारी बघत होती. आणि बघत होती ती कसं तिथे ते आता मरताना मुलं बिलं जमली, सुना जमल्या. मुलं भाविक. मुलं म्हणतायत काय भाविक आई माझी, वासुदेव केशव, वासुदेव केशव, वा 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 वा, के 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 के. सुनाखट की धाकटी बघून हसते. ही मरायला निघाले, वा वा के के हसते. शेवटी धाकट्याने विचारलं, हसायला काय झालं, लाज वाटत नाही म्हणले? आमची आई मरते ना. अहो कशाची वा वा के का? ते बघा वासरू केसरू खातंय. वासरू ते केरसुनी खाते, ती सांगते वा 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 के 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 के. कशाची वासुदेव केशव? तुमचा आईचा जीव अजून केरसुनीत अडकलाय. कसा वासुदेव केशव? कळलं का? दिवस येऊ द्या. काय इथे काय सांगतायत? कोण कुठे अडकलाय? संसारात जीव अडकला हे म्हणणं आहे. कुणाचाही जीव अडकला नाही. तुमचा टाईम येऊ द्या, सगळं सोडून निघून जाल एका क्षणात, खलास. म्हणून महाराज म्हणाले, क्षणभंगोर नाही भरवसा, वारे सावध चोडा माया आशा. सावध व्हा, क्षणाचा भरवसा नाही. क्षणाचा भरवसा नाही. तर आत्ताच भजन करायला सुरुवात करा ना, उद्या कशाला? नाही ते रिटायर झाला तुमच्यावर येतो. काय करायचंय? बोलायला लागाल, सगळं कराल, जेवायला बोलवाल, पण ती आतली गाठ जी आहे ती सुटत नाही. मग नवरा बायको असो, बहीण भाऊ असो, शेजारी पाजारी असो, नात्या गोत्यातल्या असो, ती गाठ बरं का. लग्न झाल्यावर जर नवऱ्याने त्रास दिला असेल आणि पुढे ऐश्वर्यात ठेवला असेल तर ती शेवटी म्हणतेच, ठीक आहे आता काय तुम्ही गाडी घेऊन मला, पण पहिली 10 वर्ष विसरले नाही. अगं म्हणलं 10 वर्ष लक्षात ठेवलीच, पुढची 25 वर्ष. पण ती म्हणली 10 वर्ष कुणाच्याही वाटणीला येऊ नयेत असं तुमच्या संगतीत काढली. हे बोलणं कशात चाललंय? 2 लाखाच्या गाडीत बसून. किती छळलं मला तुम्ही, मी विसरले का? अजून आठवलं तर मला रडू येतं. रड.
आता प्रत्यक्ष रडण्यासारखं काय आहे का? नाही, मला सांगा, इथे तशा जर कोणी बायका असेल तर खरंच रडू नका बरं का माझ्याकरता. नाही ते इथेच रडायला लागाल. महाराज तुम्ही म्हटला ना आम्हाला आठवलं. बरं आता माझ्यासमोर कशाला आठवलं? काय मी तुम्हाला त्रास दिलाय? जिथे आठवाय तिथे जाऊन आठवा. पण सुटतं का? सूक्ष्म गाठ सुटत नाही. लक्षात आलं? तसं अहंकार इथलाही सुटत नाही तिथलाही. तसं देहोहम हे सुटत नाही, तसं शिवोहम सुद्धा सुटत. किती जरी म्हटलं, किती समोर व्यक्ती आले की अरे या 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 या, होतं की नाही बघा. मी कशाला सांगायला पाहिजे? म्हणजे ह्यात काय सांगितलं मी? दुसरं काही सांगितलं नाही, दृष्टांत सांगितला. झोपेमधला जागा झाला तरी तसा अजून सूक्ष्म झोपलेला आहेच, ते सुटतच नाही. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून महाराज म्हणाले काय घडलंय? एरवी पराधिक. आता मग कौतुकाने सांगतायत, जीवात्मा लागला निद्रा, शुद्धबद्ध आत्मा मी आहे अशी जागृती येते, परंतु ते ऋण पूर्णपणे फिटत नाही. कारण जे जागेपणे ते झोपेत तुल्यच अशा प्रकार, जागेपणे झोपेत तुल्यच अशा जागृतीत असतं. झोपेत तुल्य. मुलाचा दृष्टांत लक्षात घ्या म्हणजे लक्षात येईल. एरवी पराधिक चौघी, जीवे मोक्षाच्या उपयोगी, अविद्या सवे अंगी वेचती कीर. आला का लक्षात? हे काही गंमत आहे बघा संसारातला. हा दृष्टांत तुम्हाला लक्षात येईल. तैसे पाहता जीवाला मोक्ष देण्याच्या बाबतीत पराधिक चारी वाण्याचा उपयोग आहे खरा. सहाय्यक होता ते खरे, पण अविद्येबरोबर या वाणी आपले शरीर टाकतात. अविद्या गेली की लक्षात घ्या आता की इथे काय सांगायचं? एरवी पराधिक वाणी या कशा आहेत? आता किती वाण्या? वैखरी वाणी. स्वपरवेद म्हटलंय. स्वपरवेद शब्दाचा अर्थ असा आहे की त्या वाणीने आपल्यालाही ऐकू येतं आणि स्वपर. आता हे काय चाललंय? स्वपर. स्वपरवेद म्हणजे काय घडलं की मी बोलतोय ते मलाही ऐकू येतोय, मलाही कळतंय आणि तुम्हालाही. ही वैखरी. मध्यमा स्ववेद. रस्त्याने जातोय, मनातल्या मनात चालू आहे. काय? रस्त्याने चाललाय. आता मी गाडीतून आलो तरी ते डोक्यात चाललंच असतं. तर काय होईल सांगायची आहे, काय चाललंय, जयाची नि बोबाटे. मग काय दृष्टांत येईल, काय होईल, काय नाही, तिथे प्रवचन करत नाही मी. पण मध्यमेत चालू असतं. मग पुढची कोटची पश्यंती. कारण देह सुषुप्ती मी जाणत नव्हतो, मी होतो त्या मूळची जरा तिच्या पलीकडे. इथून मीच ऐकतो. मग एक नाद असतो, नुसता नाद, दुसरं काही नाही. अहो त्या नादाला आकार द्याल तसं शब्द उच्चारतात नाही का? कणिक पुढे ठेवली आहे, अशी रास लागली आहे. आता त्याचं काय करायचं ते समजा, ठरवा की फुलके करायचे का, पोळी करायची का, पराठा करायचा का, पुरी करायची. त्याला आकार द्याल तसं होईल. जाड करायची का पातळ करायची, का 4 घड्याची करायची, का जाड रोट थापून ठेवायचा. ज्या बायकांना स्वयंपाक करायचा कंटाळा असतो ना, त्या आपल्या नवऱ्याला पूर्वीपासून जाड खायची सवय लावतात. मी अतिशोक्ती सांगत नाही. मी एका बाईला विचारलं तुम्ही पातळ पोळ्या का करत नाही? ते म्हणले कशाला करायच्या? अहो म्हणले हे तुम्ही एक खाता म्हणून तुमची बायको तुम्हाला पातळ करून घालते. आमचा पूर्वीपासून त्याला अर्धा डझन लागतात. मग त्या अर्धा डझनला त्याला अर्धा डझन, त्याला अर्धा डझन. महाराज एवढी थप्पी लागते, त्यापेक्षा एकच घातली की संपलं. आमच्या सातारा भागातला शब्द आहे रेटे थापायचे. काय शब्द आहे? रेटे थापायचे. म्हणजे मग एकदा ते खाल्लं. मी
मी तुम्हाला दाखवून देईन माणसं. मला एकाच्या घरी गेलो मी, त्या पूर्ण काय आता आपलं कसं माझं मोकळं बोलणं असतं, मी न बोलणारं सुद्धा बोलणं करतो. ते असं स्वयंपाक खोलीत गेलो, ते असे असे कणकीचे गोळे केले होते. म्हटलं आमच्याकरता नाही ना. म्हटलं महाराज तुमच्या कसा करता का, तुम्ही एक फुलसा खाता, हे बघा तुमची कणिक नराळी आहे. मग कुणा करता सांगायची गरजच नाही. गंमत आहे महाराज. काय तसं नीट लक्षात घ्या, सूक्ष्म अहंकार कुठे नाही कुठेतरी शिल्लक राहिल्याशिवाय अगदी तुम्हाला सांगू का, लहानपणी जरी छळला असेल चुलतीने, तरी त्या चुलतीने गालगुच्चा घेतलाला ती समोर आल्यानंतर फार वाईट. ती गेल्यावर सांगतो बायकोला, ही ना अगं आपल्या पोरानं हिने नीट खाऊ घातलं, आम्हाला शिळ्या भाकऱ्या घातल्या. लक्षातलं जात. एक अजून सांगू का, 1000 रुपये खर्च करा लक्षात राहत नाही, पण 10 रुपयाची नोट हलवली असेल ना तर ती कायम लक्षात राहते. मन मंदिरा गजर भक्तीचा.